दृष्टांत क्रमांक 43. जैसा हस्तीचा. प्रकरण वश. लीळा क्रमांक उत्तरार्ध 133. माहिंभटा उदग्रहणिका पूर्वक ईश्वर प्रतीती करणे. हा दृष्टांत स्वामींनी माहिंभटांप्रती डोमेग्राम या ठिकाणी निरूपण केलेला आहे. दृष्टांत संबंध. असे हे देहांतरात पडलेले जीव अर्थात जे विकल्प प्रमादीय झालेले आहेत ते ईश्वरीय साधनासारखी इतर साधने बघून निरूपण करतात. तर ते कसे कोणत्या प्रकारे निरूपण करतात तेच लापणिकेतून सांगितले आहे. लापणिक. एके सारिखे देखोनी तेची परत्वे निरोपिती. म्हणून परमेश्वर ज्ञान ते कवणाही नाही. परी ईश्वर देती तयासीची होय जैसा हस्तीचा. म्हणजेच देहांतरात पडलेला विकल्प प्रमादिया देवता साधन आणि ईश्वर साधन ही दोन्ही सारखी बघून तेच ईश्वर भावाने निरूपितात. म्हणजे देवता साधनांना ईश्वर साधन समजून सांगतात. परंतु त्यामुळे परमेश्वराचं ज्ञान ते कोणालाही होत नाही. ते ज्ञान तर ईश्वर ज्याला देतील त्यालाच प्राप्त होतं. हे कशावरून जाणायचं? जसा हस्तीचा म्हणजे हत्तीचा दृष्टांत होय त्यावरून. सूत्र. जो जे होऊनी असे तो तेची बोले. म्हणजे जो जे होऊन असतो तो तेच बोलतो. अनंत शक्ती परमेश्वरू सकळासी ही विषय व्यवस्था करीती. म्हणजे अनंत शक्ती परमेश्वर सर्वांनाच आकलन शक्तीच्या द्वारे स्थिर किंवा नियमित करतात. दृष्टांत. गावा हस्ती आला तेथ जात्यंध हस्ती पाहो गेले. गावात हत्ती आला त्याला बघण्यासाठी काही जात्यंधही गेले. एके पाओ देखिला. एकाने हत्तीचा पाय बघितला. एके सोंड देखिली. एकाने सोंड बघितली. एके कानू देखिला. एकाने हत्तीचा कान बघितला. एके पाठी देखिली. एकाने हत्तीची पाठ बघितली. एके पोट देखिले. एकाने हत्तीचे पोट बघितले. एके पूस देखिले. एकाने हत्तीची शेपटी बघितली. मग एकमेका संवादती. अरे तुवा हस्ती देखिला. मग ते एकमेकांमध्ये संवाद करू लागले की तू हस्ती म्हणजे हत्ती बघितला का? पाओ देखिला तो म्हणे हस्ती खांबा सारिखा. ज्याने हत्तीचा पाय बघितलेला होता तो म्हटला की हत्ती खांबासारखा आहे. सोंड देखिली तो म्हणे हस्ती मुसळा सारिखा. ज्याने सोंड बघितली होती तो म्हणतो की हत्ती मुसळासारखा आहे. कानू देखिला तो म्हणे हस्ती सुपा सारिखा. ज्याने हत्तीचा कान बघितला तो म्हटला की हत्ती सुफासारखा आहे. पाठी देखिली तो म्हणे हस्ती भिंती सारिखा. ज्याने पाठ बघितली होती तो म्हटला की हत्ती भिंतीसारखा आहे. पोट देखिले तो म्हणे हस्ती कोथळ्या सारिखा. ज्याने पोट बघितले होते तो म्हटला की हत्ती कणग्यासारखा आहे. पूस देखिले तो म्हणे हस्ती खराटेया सारिखा. ज्याने शेपटी बघितली होती तो म्हटला की हत्ती खराट्यासारखा आहे. ऐसे एकमेका उरोधिती. तयांमध्ये डोळसू असे तो म्हणे. अशा प्रकारे ते एकमेकांना निवेदन करत होते. त्यांच्यामध्ये एक डोळस होता तो म्हणाला.
हा हस्तीचा एकू एकू अवयऊ होय, परी हस्ती नव्हे. ऐसा अवयवी युक्त तो हस्ती. जो डोळस होता तो म्हटला की हा तुम्ही पाहिलेला हत्तीचा एक एक अवयव आहे, परंतु हत्ती नव्हे. या सर्व अवयवांनी युक्त जो आहे तोच हत्ती आहे. दार्ष्टान्तिक. तैसे जयासी जे शक्ती प्रकाशली असे तो तिये शक्ती ते परमेश्वरू म्हणे. त्याप्रमाणे ज्याला जी शक्ती प्रकाशली तो त्या शक्तीला परमेश्वर म्हणतो. ज्ञानिया असे तो म्हणे हे ईश्वराची एकी एकी शक्ती होय, परी परमेश्वरू नव्हे. ऐसा शक्तियुक्त तो परमेश्वरू. परंतु जो ज्ञानी आहे तो म्हणतो ही परमेश्वराची एक एक शक्ती आहे, परंतु परमेश्वर नाही. अशा या सर्व शक्तींनी युक्त जो आहे तोच परमेश्वर होय. दंडवत प्रणाम.